काहीतरी आहे की जे माझ्या इतक्या जवळ बघतंय मला. डोळे बंद होते माझे, पण मला ते फील झालं की काहीतरी माझ्या जवळ आहे. वॉशरूमला तिथे गेल्यानंतर मी आतून कडी लावली आणि लाईट गेली. आणि वॉशरूमचा त्या गोष्टी होईपर्यंत मला माझ्या दाराच्या बाहेर, बाथरूमच्या दाराच्या बाहेर, म्हणजे त्या पॅसेजमध्ये तो जो 30 फुटाचा मधला पॅसेज आहे, तिथे पैंजणांचा आवाज यायला सुरू झाला. तर नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचा लाडका दीपक. आज आपल्या समोर असे काही अनुभव घेऊन येणार आहे जे ऐकल्याच्या नंतर तुम्हाला देखील खूपच भयंकर आणि विचित्र वाटेल. कारण ह्या गोष्टी सहसा आपल्याला कधी ऐकायला मिळत नाहीत. अशा गोष्टी मी आपल्यासमोर आज घेऊन येणार आहे. पाठीमागे आमची रील्सवरती ओळख झाली होती आपल्या प्रतीक सरांसोबत. आज प्रतीक सर पंढरपूर येथे दर्शनाला आल्याच्या नंतर त्यांनी मला फोन केला आणि आमचं बोलणं झालं. त्यावेळी मी त्यांना म्हटलं की तुमचे जे काही अनुभव आहेत ते आमच्या प्रेक्षकांना तुम्ही सांगायला पाहिजेत. कारण ह्या अनुभव लोकांपर्यंत पोहोचणं मला असं वाटतं की खरंच खूप गरजेचं आहे. तर आपण अगोदर सरांना त्याबद्दल विचारू, नेमकं काय होती ती स्टोरी. मी नाही सांगणार ती, आता सर स्वतःच्या तोंडून तुम्हाला सांगतील. सर, तुम्ही आमच्या प्रेक्षकांना तो अनुभव सांगा. नमस्कार, मी प्रतीक सोनाळीकर, प्रोफेशनली ॲडव्होकेट आहे. दर्शनासाठी मी इथे आलो पंढरपूरला. आपली तर रीलमुळे आपले कॉन्टॅक्ट झालेलंच आहे. असंच गप्पा मारताना यांच्याशी, दीपक भाऊंशी बोलणं झालं आणि त्यांना मी माझे काही एक्सपिरियन्स सांगितले. ते एक्सपिरियन्स थोडेसे पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीचे आहेत. माझं गाव कोल्हापूर आणि तिथे आमचा बंगला आहे. सुट्टीसाठी आम्ही कोल्हापूरला गावी गेलो आणि रेग्युलर आमचं कंटिन्यू फॅमिली वगैरे, रिलेटिव्ह सगळे घरी येणं, जेवण वगैरे करणं, या सगळ्या गोष्टी 15-1 दिवस आम्ही राहत होते तिथे. तर एक दिवस असंच जरा सगळे रिलेटिव्ह, आमचा एक प्रोजेक्ट असल्यामुळे सगळेजण तिथे गेले. मी जरा उशिरा उठल्यामुळे घरी राहिलो. पण त्याच्या एक 7-8 दिवस आधी आम्हाला घरामध्ये एक विचित्र अनुभव यायला सुरुवात झाली. विचित्र म्हणजे असं की दिवसा तर आम्हाला त्या घरात काही जाणवायचं नाही, पण रात्री सगळे झोपले, 11-12 सगळे जवळपास गाढ झोपेत गेले की आमचे 2 फ्लोअर आहेत बंगल्यामध्ये. वरच्या फ्लोअरला आम्ही सगळे झोपलो की पैंजणांचा आवाज यायचा. आणि पैंजणाचं तुमच्या आई साहेबांची पैंजण असतील किंवा अजून कोणाची असतील? मला पहिले तेच वाटलं. आमच्या घरात लहान मुलं पण आहेत, माझ्या भावांची मुलं वगैरे आहेत, तर त्यांच्या पैंजणांचा आवाज असेल. झोपेत इकडे तिकडे पाय झाला तर त्यांचा आवाज येत असेल, म्हणून आम्ही 2-3 वेळा दचकून उठलो की अरे, पोरांचा पैंजणांचा आवाज आहे. परत आम्ही झोपलो. पण असे अनुभव सलग आम्हाला 3-4 दिवस व्हायला लागले. काय बोलता? हो. म्हणजे रोज पैंजणांचे आवाज यायचे? रोज पैंजणांचे आवाज सुरू झाले. मग एक दिवस आम्ही परत नेहमीप्रमाणे जेवलो वगैरे सगळं, आणि झोपल्यानंतर त्या दिवशी पण एका रात्री पैंजणांचा आवाज यायला लागला. मी उठलो, पैंजणांचा आवाज कुठून येतोय. आमच्या मध्ये एक असा पॅसेज आहे, इकडे बेडरूम आहे, त्या मध्ये पॅसेज आहे, बऱ्यापैकी मोठा 30 फुटाचा पॅसेज आहे, आणि त्या पॅसेजमध्येच बाथरूम आहे, वॉशरूम. तर मी उठलो पैंजणांच्या आवाजानेच, आणि उठल्यामुळे मग म्हटलं वॉशरूमला जाऊन येऊया. मी उठलो, वॉशरूमला गेलो. वॉशरूमला तिथे गेल्यानंतर मी आतून कडी लावली आणि लाईट गेली. म्हणजे वॉशरूमला आतून कडी लावल्याच्या नंतर लाईट गेली? असं खूप कमी होतं. हा, तेच की. म्हणजे तुम्ही आतमध्ये जायचं काय आणि लाईट जायचं काय? म्हणजे पण मला वाटलं की ठीक आहे, गेली असेल लाईट, खेडेगाव आहे. आणि वॉशरूमचा त्या गोष्टी होईपर्यंत मला माझ्या दाराच्या बाहेर, बाथरूमच्या दाराच्या बाहेर, म्हणजे त्या पॅसेजमध्ये
पॅसेजमध्ये तो जो हा, 30 हा. फुटाचा मधला पॅसेज आहे हा तिथे पैंजणांचा आवाज यायला सुरू झाला. काय बोलता? मला अक्षरशः आताही शहारे येत आहे. मला सुद्धा भयंकर वाटायला लागलं त्या गोष्टीचं. लाईट गेलेली आहे, आणि रात्रीच्याला पैंजणांचा आवाज येतोय. पैंजणांचा आवाज येतोय आणि तो पैंजणांचा आवाज असा येतोय की जसं काही कोणीतरी माझं बाहेर वाट बघतंय. आई शपथ, म्हणजे वेटिंग केले आणि की एअर झारे घालत होता. म्हणजे बघा, बाथरूम मध्ये गेलोय आणि हा. बाहेरून आवाज येतोय इकडून तिकडे इकडून तिकडे, की तू बाहेर ये, तू बाहेर ये, मी तुला बघतो. आई शपथ. सगळे झोपलेले होते. म्हणजे साधारण टाइम किती असेल तो रात्रीचा ना? साधारण 2-2:30चा टाइम असतो रात्रीचा. आणि मी घाबरलोच होतो कारण लाईट पण नाही ना, नव्हती. घाबरणारच ना. मग लाईट तर गेली होती, हा पण बाहेर येणं तर गरजेचं होतं. मी थोडी जरा हिम्मत केली आणि म्हटलं जे होईल ते बघूया. कारण लहान मुली जरी असत्या हा त्या एवढा वेळ अंधारात नाही ना, लेकरं फिरणार नाही. रडतात लगेच अंधारात. मी दरवाजाची कडी हातात घेतली, उघडणार तोपर्यंत आवाज कंटिन्यू चालू होता. चक्रा मारतायत, चालू आहे. मी खूप हिंमत केली, कडी उघडली, दरवाजा उघडला तर आवाज बंद. समोर काय दिसलं तुम्हाला? काहीच नाही, फक्त काहीच अंधार. नाही. फक्त अंधार होता. मी परत झोपी गेलो. हा दुसऱ्या दिवशी मी माझ्या घरच्यांना एक्सपिरियन्स सांगितला. घरच्यांनाही थोडी भीती वाटली कारण माझ्या घरातल्या बऱ्याच जणांना तो आवाज रोज रात्री येत होता. त्याच्या 1-2 दिवसानंतर असं झालं की नेहमीप्रमाणे सकाळी नाश्ता वगैरे करून आमचा एक प्रोजेक्ट आहे, त्या प्रोजेक्टकडे सगळेजण गेले. मी जरा उशिरा उठलो. उशिरा उठताना घरचे बोलले की जर तू येणार नसशील तर मग घरी थांबत असेल तर आम्ही बाहेरून लॉक लावून जातो. असंही मला काही जास्त तिथे काम नसल्यामुळे त्यांना म्हटलं ठीक आहे, तुम्ही लॉक लावून जा. मी वरच्याच फ्लोअरला होतो, खाली कोणीच नव्हतं. जाताना माझी आई बोलली मला की मी लॉक लावून आम्ही निघालोय. ठीक आहे म्हटलं, जा. मी उठलो, ब्रश केला. सकाळी असं समजा 9-9:30ची गोष्ट आहे. ब्रश केला आणि मी वॉशरूमला गेलो. वॉशरूमला गेल्यानंतर आमच्या दाराची कडी थोडीशी अशी वरती आहे की जेणेकरून कोणी ताकद लावल्याशिवाय ती लावणार नाही, बाहेरची, वॉशरूमच्या दाराची बाहेरची कडी. त्याच्यामुळे कोणीतरी मनुष्य येऊन त्यांनी कडी लावली तरच दाराच्या बाहेरची कडी लागू शकते. मी आतमध्ये होतो वॉशरूममध्ये. एक 10-15 मिनटं वॉशरूमचं काम झाल्यानंतर मी कडी उघडली आतून आणि दार उघडायला गेलो तर दाराची बाहेरून कडी लागली होती. तुम्ही तर बोलले होते की तुमचे घरचे जाताना बाहेरून घरालाच कुलूप लावून गेले. मेन डोअरला कडी लावली होती बाहेर. मग घरात तुमच्याशिवाय दुसरं कोणच नव्हतं? कोणीच नाही. आणि मग तिथं कडी कोणी लावली? मग मला तोच प्रश्न पडला. मला वाटलं की हलकीशी कडी लागली असेल, कदाचित आपण जोरात ढकलतो किंवा काय होतं. पण तुम्ही म्हटले कडी खूप हार्ड आहे, ती हलकी थोडा जोर लावल्याशिवाय लागतच नाही. मग तोच मला प्रश्न पडला. पण तरी मी एखादा मिनिटं उघडत होतो की थोडं थोडं हे करून काहीतरी ती कडी उघडेल, पण ती उघडेच नाही. 2 मिनिटं झाले, 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, पण ती कडी काही उघडली नाही. 15 मिनिटं झाले, 25 मिनिटं झाले, तरी सुद्धा ती कडी उघडली नाही. मी जवळपास अर्धा तास बाथरूम मध्येच होतो. टायमिंग किती होता सर तो? म्हणजे दुपारचाच असेल ना? नाही, सकाळचा 9-9:30च्या दरम्यानची गोष्ट असेल ती. एवढ्या सकाळी कडी लागले. अर्धा तास मी बाथरूम मध्ये कोंडलेलो होतो. बाहेरून कोणी कडी लावली माहित नाही, कारण त्याच्या म्हणजे 8च्या दरम्यानच माझ्या घरातले सगळेजण मेन डोअरला लॉक लावून निघून गेले. मी घरात एकटाच होतो. अर्धा तास झाला, मी खूप प्रयत्न केले पण कडी काही उघडली नाही बाहेरची. मग
आता काय करायचं, माझ्याकडे पर्याय नव्हता. ते सिरॅमिकचे जे डोअर असतात की आपण जरा जास्त ताकद लावतो तुटू शकतं. हा शेवटी अर्धा तास झाल्यानंतर मी म्हटलं की आता तोडल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर, एवढा वेळ आपण बाथरूम मध्ये नाही राहू शकत. दार तोडायच्या आधी म्हटलं 2-3 जोरात झटके लावून बघू, त्याच्यात निघाली तर निघाली. मी खरंच 2-3 झटके ताकद लावून ओढली आणि ती कडी निघाली. कडी निघाली. मला असं वाटलं की माझे आजोबा आले असतील, ते वरती येऊन बघितलं कोणी नाही म्हणून बाहेरून दाराची कडी लावली बाथरूमच्या. म्हणून मी पहिले खालच्या रूममध्ये गेलो, जिना उतरून खाली गेलो, सगळं बघितलं, मेन डोअर ओढून बघितला, लॉक लावलं होतं. मी पूर्ण रूम फिरलो, कोणीच नव्हतं. परत मी वरती गेलो, माझी सगळ्या रूम, त्या 3-4 खोल्या त्या सगळ्या चेक केल्या, कोणीच नव्हतं. आणि जेव्हा घरात कोणीच नाहीये हे कळलं आणि ती कडीचं मला जेव्हा एक्सपिरियन्स आला तेव्हा मी प्रचंड घाबरलो. मी माझ्या घरच्यांना फोन केला की घाबरले आता, अंगावर असे थरथर काटे उभा राहिले ऐकून. मी माझ्या घरच्यांना फोन केला, म्हटलं जिथे असाल तिथून पहिले घरी या, लॉक उघडा आणि आत या. माझ्या घरचे एक 5 मिनिटात पटपट जरा धावत पळत आले, लॉक उघडलं. माझ्या घरच्यांना मी एक्सपिरियन्स सांगितला आणि माझ्या घरच्यांना आजही त्या गोष्टीचा शॉक आहे आणि मलाही शॉक आहे ती कडी कशी लागली. मग तुम्ही प्रयत्न नाही केला ती गोष्ट जाणून घेण्याचा, हे असं का घडलं, ते नेमकं पैंजणाचा आवाज काय होता? प्रयत्न केला असेल ना? हा झाला माझा पहिला अनुभव. हे झालं, मी प्रयत्न पण केला कोणाकडून काय असेल वगैरे, त्या घरामध्ये काय होतं. तर मी पहिले माझा दुसरा एक्सपिरियन्स सांगतो. तो दुसरा एक्सपिरियन्स असा होता की त्याच्यानंतर परत काही दिवसांनी आम्ही नाशिकला गेलो. मी नाशिकला सेटल झालेलो आणि काही महिन्यानंतर परत आम्ही जरा कामानिमित्त गावाला गेलो आणि तेच नेहमीप्रमाणे आम्ही जेवण वगैरे करून झोपायला आम्ही वरच्या फ्लोअरला गेलो आणि माझ्या रूममध्ये जरा हे एक्सपिरियन्स येत असल्यामुळे माझ्या रूममध्ये मी, माझे नातेवाईक आम्ही झोपलो होतो. हा एक्सपिरियन्स कुठला, नाशिकचा आहे? हा कोल्हापूरचाच आहे, कोल्हापूरच्या बनल्याचा. नाशिकला आम्हाला काय अनुभव पुन्हा दुसऱ्या ट्रिपला दुसऱ्या ट्रिपला आम्ही परत कोल्हापूरला गेलो आणि त्या बंगल्यात आम्ही झोपलो. झोपल्यानंतर कारण तो जो आवाजाचा एक्सपिरियन्स आधीच आम्हाला आला होता त्याच्यामुळे आम्ही एकत्र झोपत होतो. कारण काही सांगता येत नाही काय घडू शकतं. प्लस मला ती कडी लागली होती त्याच्यामुळे मग सगळे एकत्र झोपलो आणि जवळपास 1-2 वाजले असतील. मला जरा व्हिडिओ बघायची सवय आहे, मोबाईलमध्ये पिक्चर वगैरे बघायचं आणि झोप येत आली की मग मोबाईल बंद करायचं आणि झोपायचं. सगळेजण गाढ झोपेत होते जवळपास 1च्या दरम्यान. मलाही 1-1:30 वाजला, मोबाईल बंद केला आणि झोपी गेलो. झोपलो आणि मला बऱ्यापैकी गाढ झोप लागली, कदाचित 2-2:30 वाजले असतील. आणि झोपल्यानंतर अचानक त्या रूममध्ये, मी ज्या पलंगावर, लाकडी पलंग होता आमचा, त्या लाकडी पलंगामध्ये मला इतक्या जोरात आवाज आला. म्हणजे पलंगावरती मी ज्या पलंगावर झोपलो, मी एकटाच झोपलो होतो, त्या पलंगावरती खालून कुठून तरी इतक्या जोरात ठोकायचा आवाज आला. बापरे, रात्री 1-2 वाजता ते कदाचित 2-1च्या दरम्यान. भीतीने आम्ही सगळेच उठलो. माझ्या रिलेटिव्हजना वाटलं की कदाचित माझ्याकडून काहीतरी पडलो किंवा काय झालं म्हणून तो आवाज झाला. आणि मला वाटलं की माझे रिलेटिव्ह जे खाली झोपले होते जमिनीवरती, त्यांच्याकडून काहीतरी कोणी पडलं म्हणून तो आवाज झाला. आम्ही लाईट लावली. आम्ही दोघांनी, रिलेटिव्ह आणि मी, आम्ही दोघांनी एकमेकांकडे बघितलं. मी विचारलं की तुम्ही कोणी पडला का? त्यांनी मला विचारलं तू पडला का? कोणीच काही बोले ना, कारण सगळे गाढ झोपेत होते. कसलाच आवाज नाही आणि तो आवाज झाला.
मी तर गाढ झोपेत होतो. माझ्याकडून जास्तीत जास्त होऊन काय थोडासा एखादा एवढा होईल की कोणी उठणार पण नाही, तो इतका जोरात आवाज झाला. पण एवढं काही त्याचं आम्हाला वाटलं नाही, काहीतरी झालं असेल, जाऊ द्या म्हणून आम्ही परत झोपलो. लाईट बंद केली. कदाचित एक अर्धा तासाने आम्हाला झोप आली. झोप आल्यानंतर मी एका बाजूला जेव्हा मी कलंडलो झोपेत आणि थोडंसं अर्ध्या झोप आणि जराशी जाग पण असते बघा आपल्याला झोपेमध्ये, तसं झालं. आणि अचानक मला फील झालं की माझ्या इतक्या जवळ काहीतरी आहे की जे माझ्या इतक्या जवळ बघतंय मला. डोळे बंद होते माझे, पण मला ते फील झालं की काहीतरी माझ्या जवळ आहे. मला अजूनही कसं तरी होतं. तुम्ही अनुभवलं, मी ऐकून मला शहारे यायला लागलेत भयंकर. मला फील व्हायला लागलं. मला असं वाटलं की काय बघूया. मी डोळे उघडले. माझ्या इतक्या जवळ एक जळालेली बाई माझ्याकडे एकटक डोळा लावून बघत. काय बोलता? आणि तिचे केस थोडेसेच होते. एखादी म्हातारी बाई जिला एकदम असे तुटपुंजे थोडेफारच केस असतात डोक्यावरती, तशी ती बाई होती. पण तिचा पूर्ण हा भाग, सगळी त्वचा जळालेली होती. अरे बाबा. आणि फक्त 2 ते 3 सेकंद ती माझ्याकडे बघत होती. मी तिच्याकडे पाहिलो, प्रचंड घाबरलो. मी जोरात ओरडलो. त्या ओरडल्याने सगळे नातेवाईक उठले. त्या ओरडण्यामध्ये माझं लक्ष कुठे गेलं, काय झालं मला काहीच कळलं नाही. आणि ती बाई नाहीशी झाली. बापरे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही लाईट लावली. आम्ही सगळे त्या दिवशी ऑब्व्हियस एवढा भयानक अनुभव आला. सगळे झोपेत होते. मी इतक्या जोरात ओरडल्यामुळे इतरांनाही भीती वाटली. मला तर ऑलरेडी हा एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यात मी कधीच एक्सपिरियन्स केला भयंकर. ते पण एवढ्या जवळ म्हटल्यावर काय हालत झाली असेल राव त्यावेळेस. खूप. आणि डेंजर आहे. सगळ्यांनी लाईट लावली. थोडा वेळ आम्ही तसेच स्तब्ध होतो. सगळ्यांना मी ते सांगितलं. काहींना ते पटलं, काहींना ते पटलं नाही. ऑब्व्हियस आहे की हे ज्याला अनुभव येतो ते त्यालाच सत्य वाटतं, ते त्यालाच कळतं. बरोबर आहे. बाकीच्यांना कळलं नाही. बऱ्याच जणांना वाटलं की हा तुझं इमॅजिनेशन असेल, काही असेल. पण डोळे उघडे असताना अंधारात तुम्हाला एखादी जळालेली बाई दिसू शकते. हे जो अनुभव करतो त्यालाच माहिती त्यावेळेस काय हालत झाली असन. नाही सांगू शकत. तर त्याच्यानंतर मग आम्ही लगेचच 2-4 दिवसामध्ये आम्ही ते घर सोडलं आणि आम्ही परत नाशिकला निघून आलो. तर माझ्या आयुष्यातले हे 2 अनुभव आहेत. खूप भयंकर होते. की मला असं वाटायचं आधी की भूत वगैरे हा प्रकार नसतो किंवा काही निगेटिव्ह शक्ती असतात, हे आपण पॉडकास्टमध्ये किंवा रील्समध्ये बघत राहतो. पण माझ्या आयुष्यात हे 2 एक्सपिरियन्स असे आहेत की मी ते अनुभव घेतल्यानंतर मी कोणालाही सांगू शकतो की निगेटिव्ह शक्त्याही असतात. नाही, बरोबर आहे. म्हणजे ॲक्च्युली सुरुवातीला मी पण असंच मानत होतो, पण जर तुम्ही ते अनुभवलंय म्हणजे त्यात काहीतरी तथ्य आहे आणि ते लोकांना कळायला पाहिजे. असे भरपूर एक्सपिरियन्स, भरपूर आपल्या प्रेक्षकांकडे पण असे भरपूर एक्सपिरियन्स असतील. कारण कोणी ना कोणीतरी असा अनुभव घेतलेला असतो, म्हणजे असतोच. ते असं मी असं ऐकलेलं ते राशीवरती पण असतं की काहींनाच दिसतं, काहींना नाही दिसत. ते मला माहित नाही. ते पण आहे असं पण ऐकलेलं आहे. मला आजपर्यंत माझ्या एवढ्या वर्षाच्या 30-35 वर्षांमध्ये मला कधी तसा अनुभव आला नाही. पण एवढ्या काही 1-2 वर्षामध्ये मला हे अनुभव आले, माझ्या फॅमिलीला हे अनुभव आले. बरोबर आहे. पण ह्या गोष्टी अशा असतात की आपण कोणाला सांगू शकत नाही. काही लोक बिलीव्ह करतात, विश्वास पण ठेवत नाही कोण त्याच्यावरती. पण
तुम्ही माझे एकदम जवळचे मित्र आहेत, तुम्ही मला हे सांगितलं. नाही, तुम्ही मला फोनवरती बोलले ना, तर त्यावेळेस मी विचार केला की यार हा एक्सपिरियन्स आहे ना, खरंच हा कळायला पाहिजे, प्रेक्षकांपर्यंत जायला पाहिजे. कारण ही एक स्टोरी अशी भयंकर की जी कोण विचार पण करू शकत नाही की भाई तुमच्या नजरेपासून फक्त एक 4 इंचच्या अंतरावरती असा एखादा चेहरा बघितल्यावर तुमची काय हालत होईल. हे मी आपलं बोलणं झालं त्यावेळेस मी ऐकलं होतं, पण मला खूप भयंकर वाटलं. म्हणूनच म्हटलं की आपण हा एक्सपिरियन्स आहे ना आपल्या व्ह्युअर्स सोबत, आपल्या जे सबस्क्रायबर आहेत त्यांच्यासोबत शेअर करायलाच पाहिजे. आणि तुम्ही वेळात वेळ काढून दिला आणि तुमचा हा एक्सपिरियन्स आम्हाला सांगितला, आमच्या प्रेक्षकांना सांगितला, त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून खूप खूप आभार आहे. आणि माझ्या सर्व प्रेक्षकांना एक आव्हान आहे की जर तुम्हाला कोणाला जर अशा पद्धतीचा एखादा अनुभव असेल आणि तो तुमची इच्छा असेल की तो आपण आपल्या पॉडकास्टमध्ये घ्यायला हवा, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी खाली स्क्रीनवरती माझा नंबर देऊ शकतो आणि आपण त्याचा पण व्हिडिओ बनवून आपण सोशल मीडियावरती अपलोड करूयात. ठीक आहे, धन्यवाद. जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. धन्यवाद.